जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश द्युलोक उजागर। रामदूता तुलित बलधाम, अंजनी पुत्र पवन सुत महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति कंचन वरन विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचित केसा। राम सिया राम जय जय राम सिया राम, राम सिया राम जय जय राम सिया राम। राम सिया राम जय जय राम सिया राम, राम सिया राम जय जय राम सिया राम। राम सिया राम जय जय राम सिया राम, राम सिया राम जय जय राम सिया राम। राम सिया राम जय जय राम सिया राम। महायोग पीछे तटे भीम रथाओ, वरम पुंडरीका दादुन्द्रये, समागत्य तिष्ठन्त परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकारु प्रथम नमः, पांडुरंगाकारु प्रथम नमः।
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदांबुज तेज स्फुरित प्रदेश विदिंद्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे भजे ज्ञानदेव भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियाता श्री संताची माता चरणावर श्री संताची माता चरणावर श्री संताचे माता चरणावर श्री संताचे माता चरणावर माता चरणावर श्री संताची माता चरणावर श्री संताची माता चरणावर श्री संताचे माता चरणावर सांग हे करी चला सांग हे करी दंडवत सांग हे करी दंडवत विश्रांती पावलो कपाळा संत हे करे दंडवत संत हे करे दंडवत विश्रांती पावलो विश्रांती पावलो कपाळ मस्तक हे पायावरी माझा या वारकरी संतांच्या कैलास राणा शिवचंद्रमाळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझं वेगीन शंभू शंभू मज गोकुळ तारी तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी परिमळाची धाव भ्रमर ओढी 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 तैशी तुझी गोडी लागो माझ लागो मज
जीवनाते ओढी तैशी तुझी गुढी गुढी लागू मज आवित गे माये मिटेना आवित गे माये मिटेना जवळी आहे परी भेटेना बाप रखुमा देवी वरू विठ्ठल बाप रखुमा देवी वरू विठ्ठल गोडी आईसी गोडी गेली मिळोनी आवी बगे माय माय विटेना आवी बगे माय माय विटेना जवळी आहे परी भेटेना विठ्ठल अखिल गुण धाम कैबल्य धाम आनंदाचा कंद षडगुण ऐश्वर्य संपन्न भक्त वत्सल जगत उधारक भक्त पालक विश्वाचा जनिता भगवान श्री पंढरीचे पांडुराच्या अधिष्ठान विश्वसंत श्री जगद्गुरु तुकोब बाराय त्रैलोक्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या असीम कृपेने देवादिदेव आदिदेव महादेवांच्या या रावळामध्ये चालू असलेला हा नामजप यज्ञ सोहळा तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सोहळा सप्ताह वर्ष 29 वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. 29 वर्ष काला झाला की 29 वर्ष पूर्ण होतील आणि 31व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत. आणि हा भव्य आणि दिव्य सोहळा भगवान श्री पंढरीनाथ त्याचबरोबर आदिदेव महादेवांच्या या रावळामध्ये परिसरातून आलेले माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध सर्वच गायक मंडळी त्या तुरकुंडे कंपनी सर्वच या ठिकाणी त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. आणि अतिशय गोड या ठिकाणी आमचे चाल बोललेले हरिभक्तीपरायण कुठे गेले महाराज पलीकडे अतिशय गोड सुंदर चाल बोलले त्यांनाही धन्यवाद. आणि ज्यांच्या बोटातून खऱ्या अर्थाने गान गंधर्व बोटातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रगट झाले असे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण सकट महाराज बळीराम महाराज सकट त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. अतिशय गोड सुंदर मृदंग वाजवला. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या खऱ्या अर्थाने आजचं हे कीर्तन गावागावामध्ये घराघरामध्ये डोंगर दऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने आमचे नानाभाऊ बिटके आपली परंपरा या माध्यमातून आपल्या समोर आणलंय. एकदा त्यांनाही धन्यवाद. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. हा जमाना आहे, हा काल चाललेला आहे. आपण काय करतो किती पिकवतो त्याच्यापेक्षा किती विकतो याला जास्त महत्व आहे. विठाला विठाला वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. अतिशय सुंदर गाणारी मंडळी हार्मोनियम वाजवणारे यांनाही धन्यवाद. आणि जे साऊंड सिस्टीम देतात त्यांनाही धन्यवाद. खूप साऊंड सिस्टीम दिली अशीच राहू द्या. याच्यामध्ये गडबड करू नका. याच्यामध्ये काय कांग कुंग पोंग फांग वाजत अवघड होईल. या ठिकाणी अतिशय सुंदर लागली. त्याच्यामध्ये काही बदल करू नका. आणि ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये येऊन बसलेले सर्व श्रोतृजन मायबाप मातावर्ग सुंदर या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. ग्रामस्थ मंडळ सप्ताह कमिटीतील सर्व सदस्य आणि आजी माजी पहिल्यापासून सप्ताह करणारे सर्वच या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत. आणि अनेक वेळा या ठिकाणी फोन लावला. आमचे पवार आहेत, आमचे टकले आहेत, ही सगळीच कंपनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने कुठपर्यंत आले महाराज कुठपर्यंत आले येऊस तर फार कठीण कामं असतं. पाऊस चालू आहे, 2 दिवस झालं पाऊस चालू आहे. जास्त पाऊस आला तरी लोक कीर्तनाला येत नाही. काय म्हणतात पाऊस लय आज नको. आणि नाहीच झाला काय जायचंय बुवा कीर्तनाला, पाऊसच पडत नाही म्हणल्यावर काय. म्हणजे पाऊस नाही पडला तरी देव आवडत नाही, हाती पडला तरी देव आवडत नाही.
आणि एकदम बारीक झिमझिम झाली तरी म्हणतात नको रिप्ले झाली नको गेलो असतो कीर्तनाला. म्हणजे काय केलं पाहिजे सज्जना हो, ज्यांच्या ध्याना मनामध्ये ज्यांच्या अंतकरणामध्ये फक्त भगवत भक्तीची तळमळ भगवंताच्या भेटीची ज्यांच्या चित्तामध्ये ओढ लागली तळमळ लागली, माऊली महावैष्णव श्रीमंत सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज आपल्या गोड अभंगातून चिंतन आपल्या समोर ठेवतोय. शक्यतो कीर्तनकार बऱ्याच अभंग या ठिकाणी इतर अभंग संतांचे घेतात, पण ज्ञानोबारायांच्या अभंगावरती बोलायला जरा अडचण ठरते. विठाला विठाला आजचा सेवेसाठी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप, युगियांचे राजे अलंकापूर निवासी, कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज या अभंगाद्वारे आपली या ठिकाणी तळवळ देवाच्या समोर मांडतात आणि त्या अभंगाद्वारे काही दृष्टांत आपल्या समोर ठेवतात. ऐका बरं का, मांडी घाला बाबा, तुमचं पाय मांडी घाला. हा आपल्याला पुढे जायचं नाही, तेवढ्याच वेळेत कीर्तन संपवायचंय. काय त्यांनी दृष्टांत पहिला ठेवला, भुंगा उडाला आणि उडल्यानंतर त्याने धाव घेतली. धाव घेतल्यानंतर त्याने धाव विस्तावर बसण्याची धाव घेतली नाही, त्याने धाव घेतली शेणावर बसण्याची नाही. लक्षात राहू द्या. त्याने धाव घेतली घरच्या चपाती आणि भाजीवर बसण्याची धाव नाही घेतली. कोणाचं सांगतो हे? भुंग्याचं सांगतो. आपण बी भुंगेत, पण आपली धाव कशामध्ये? आपल्याकडे शिपी आमटी नित्य उठोनिया खावयाची चिंता दादा. आणि कर्जत तालुका म्हटलं, महाराष्ट्राचं सगळं कर्जत तालुक्याकडे लक्ष आहे. कर्जत तालुका म्हटलं की शिपी आमट्याशिवाय कर्जत तालुका पूर्णच होत नाही. लक्षात राहू. आज बी काय शिपी आमटी मला वाढली, हलून वाढा म्हणलं तरी झाली, आणि तरी आल्यानंतर खायच्या अगोदर मला घाम सुटला. चला, आवड आहे, आवड असणं साहजिक आहे. या भ्रमराची ओढ आहे. जीवनामध्ये धन संपदा पैसा ऐश्वर्य घर दार गाड्या मुलं बाळ हे सगळं मिळवण्याची धडपड आहे. असं आहे, आवडही आहे आणि तसा प्रयत्न आणि ओढ सुद्धा तशीच आहे. असं आहे, म्हणून त्या परिमळाची धाव आहे. पण धाव कशाकडे? ज्या ठिकाणी मकरंद आहे, ज्या ठिकाणी फुलामध्ये काय मकरंद आहे, तो सेवन करण्यासाठी. लक्षात राहू द्या. तो आपल्याला दिसत नाही, आपल्याला चाखता येत नाही. फुल आणलं आणि आपल्याला फुल आणल्यानंतर म्हणलं याच्यातला मकरंद खाता येईल का आपल्याला? फुलाचा सुगंध आपल्याला घेता येईल, पण फुलामध्ये असणारा जो मकरंद आहे त्याचं सेवन कोण करू शकतो? मुंगाच करू शकतो. इतराला जमणार. देवाने प्रत्येकाला एक विशिष्ट काय दिले? विशिष्ट पदार्थाचं ज्ञान दिलंय. लक्षात राहू द्या. ते ज्ञान त्यालाच आहे. काहींच्याकडे आहे पण कळत नाही, काहींच्याकडे नाही पण त्याचं ज्ञान आहे, काहींच्याकडे आहे बी कळतं बी पण जगाला देता येत नाही, काहींच्याकडे आहे बी कळताय सुद्धा साठवताय सुद्धा पण देत असताना चुकीच्या ठिकाणी देतात. विठ्ठल विठ्ठल ज्या ठिकाणी शिवालय, ज्या ठिकाणी अधिष्ठान आहे, कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी कथा असेल तर कथेला असलं काय पाहिजे?
पाहिजे आणि कथेमध्ये भक्तही असला पाहिजे. नुसता देव भक्त असून जमणार नाही, तिथं काय पाहिजे, हरिनाम सुद्धा चालू पाहिजे. आता श्रावण महिना चालू आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे, सगळीकडे या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. भगवान गोपाल कृष्ण या ठिकाणी अवताराला येणार आहे, पाऊस पडतोय. भगवान परमात्मा अवताराला येत असताना ही वातावरण तयारच होत असतं. रोजच पाऊस पडत असतो, कारण का भगवान परमात्मा म्हणतो मला अवताराला यायचं आहे, आणि मला जर अवताराला यायचं असेल तर ही भूमी या ठिकाणी काय झाली पाहिजे, धुवून स्वच्छ झाली पाहिजे, याच्यावरचं पाप संपलं पाहिजे, याच्यावरचं आलेलं मलिनता संपली पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने आपण भगवान परमात्मा अवताराला यायचं आहे, म्हणून त्यासाठी आपण भजन, कथा, कीर्तन, प्रवचन हे सगळं करतो. का जिथे जिथे माझे भक्त गातात तिथे देवाला बोलवायची गरज नाही पडत. माझे भक्त गाती देते नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते, नारदा मी उभा देते. माझे भक्त गाती देते नारदा उभा देते, नारदा उभा देते, नारदा उभा देते. कीर्तनाची जागा तेथे आहे देव उभा, तेथे आहे देव उभा, तेथे आहे देव उभा. तेथे कीर्तनाची जागा, तेथे आहे देव उभा, तेथे आहे देव उभा, तेथे आहे देव उभा. देवाची धाव, देवाची ओढ देवाला सांगावं लागत नाही. श्री क्षेत्र गुरु पिंपरी या ठिकाणी आदिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे. सप्ताहातला दुसरा दिवस आहे. बाळकृष्ण महाराज दळवींचं कीर्तन आहे. देवा कीर्तनाला गेलं पाहिजे, देवाला सांगायची गरज का? नारदाला सांगितलं, ए नारदा, अरे आज मी उभा आहे, कुठे? मी मंदिरामध्ये नाही, मी देवाऱ्यामध्ये नाही, मी पंढरपूरला नाही, मी तीर्थयात्रेत 4 धामामध्ये नाही, सप्तपुर्यामध्ये नाही, श्रावण महिन्यामध्ये नहं वसामे वैकुंठे योगी नारदयनच मत भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा नारदा नारदा. स्वर असला पाहिजे, स्वराला जास्त किंमत आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे ज्याच्याकडे ताल आहे, ज्याच्याकडे स्वर आहे, ज्याच्याकडे लय आहे आणि ज्याच्याकडे भरपूर ज्ञान आहे, त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तन करायचं. ज्याच्याकडे ताल नाही, स्वर नाही, लय नाही, ज्ञान नाही, त्यांनी दिंडी काढायची. ज्ञानेश्वरी, माफ करा मला, ज्ञानेश्वरी हा जिवंत या ठिकाणी खऱ्या अर्थाने देव आहे. पण आपल्याकडे ती ज्ञानेश्वरी आज एखादा बावळट माणूस मिळाला तर त्याच्या दहाव्यासाठी कुठं वड्यावरती ज्ञानेश्वरी उघडतो आणि एखादा येडा भाव प्रवचन करतो. खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीची किंमत ती आहे का? काय ताकद आहे ज्ञानेश्वरी. मेलेल्या माणसाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली, काय ताकद. अरे मेलेल्या माणसाला जागा गेलं, जागा गेलेल्या माणसाच्या मस्तकावर हात ठेवला, मस्तकावर हात ठेवून त्याला उभा केलं, त्याच्या हातामध्ये लेखणी दिली, डोक्यावरती हात ठेवला, शक्तिपात केला, हे हृदयची ते हृदय घातले. लक्षात राहू द्या. कदाचित जिवंत माणसाने ज्ञानेश्वरी लिहिली असती तर त्याची परीक्षा झाली नसती. लक्षात राहू द्या. ज्यांना सांगता येतंय त्यांना लिहिता येत नाही का? काय अधिकार आहे ज्ञानाचा? ज्ञानाचा ज्ञानाचा
प्रभात फुटे सूर्या पुढे प्रगटे बिंब जायचा. ज्ञानोबारायांचं चिंतन सांगतोय. ज्ञानाला फुटलेले हातपाय, ज्यांनी जगाच्या उद्धारासाठी जगत मान्य असणारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांगितला. त्यांनी लिहिला नाही, त्यांनी सांगितला. आणि ज्ञानोबारांना विचारलं, का हो माऊली, तुम्ही ज्ञानेश्वरी ग्रंथ, वागेश्वरी हा तुम्ही ग्रंथ लिहिला, पण याच्यामध्ये तुमचं मोठेपण काय? आता बघा तुम्ही, जो कधी उद्घाटनाला येत नाही पण त्याचं पाठीवर नाव असते, यांच्या शुभ असते. उद्घाटन व्हायच्या अगोदरच पूल वाहून जातो पहिल्याच पावसात. काय नाव आहे? अरे कीर्ती अशी करा, अरे चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या माणसाचं नाव या ठिकाणी आपलं राहायचं पाहिजे. त्याच्याही पेक्षा जाऊ द्या, माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांचं जोपर्यंत नाव आहे तोपर्यंत या जगामध्ये चंद्र सूर्याला उगवाच लागेल, एवढी ताकद आहे या ठिकाणी. आज 750 वर्षे झालीत. आज 750वा या ठिकाणी ज्ञानोबारायांचा हा सोहळा चालू आहे. आज महाराष्ट्राने ठरवलं, देशाने ठरवलं, अरे आळंदीमध्ये सोन्याचा कळस ज्ञानोबारायांच्या मंदिरावरती पाहिजे. म्हणून आता गोकुळाष्टमीला या ठिकाणी आपल्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या मंदिरावरती सोन्याचा कळस या ठिकाणी झळाळणार आहे. लक्षात राहू द्या. नुसता काशी विश्वनाथाच या ठिकाणी सोनं आहे, सुवर्ण मंदिराला सोनं आहे असं नाही दादा. माझ्या ज्ञानोबारायांच्या मंदिराला सुद्धा सोन्याचा कळस आहे. लक्षात राहू द्या. पाणी लावलेलं नाही, सोन्याचा. का सांगतो हे? किती लहानपणी जीवनामध्ये त्रास घेऊन ती ओढ आणि धाव जगाच्या समोर मांडली. जिवंतपणी लिहिता नाही आली का? जिवंत माणसाकडून लिहिता नसती आली का? स्वतःला लिहिता नसती आली ना? आली असती का? आली असती. ऐका, पण मेलेल्या माणसाला जाग केलं आणि जाग केलेल्या माणसावरती या ठिकाणी काय शक्तिपात देऊन हे ज्ञान पूर्ण त्याच्यामध्ये ओतलं आणि त्याला लिहायला सांगितलं. लक्षात राहू द्या. आणि त्यांनी त्याच्यात महत्व सांगितलं. काय? मी स्वतः नाही केलं, येथे माझे उरले पायी कपन. लक्षात राहू द्या. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन शिती नेले, येथ माझे उरले पायी. ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये मेलेल्या माणसाकडून विश्वमान्य जगतमान्य ग्रंथ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून घेतला, त्या दिवशी या विश्वामध्ये वारकरी संप्रदायाचा पहिला विजय झाला. अरे जिवंत माणसाकडून तर कुणी काम करून घेईन. तुमच्याकडे कसं आहे गुरु पिपरीत? जिवंत माणसं कोण काम करून घेत? जिवंत माणसं काम करतात का गेलेले? जिवंत माणसं काम करतात. पण आमचे संत तसे नाहीत. आमच्या संतांच्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं रसायनच वेगळं आहे. तेवढे जिवंत माणसं तर काम करतीलच, पण गेलेलं मढ सुद्धा या ठिकाणी कामाला लावता येतं. लक्षात राहू द्या. झोपलेल्या माणसाला तर लगेच कीर्तन आले गेले. काही झोपले बा, शिपी आमटी खाल्ली दाचून, त्याच्याबरोबर कांदा, त्याच्याबरोबर काय शिरा, चपाती, लिंबू, अजून काय होतं, टमाटे, काकडी. आमच्या वाट्याला काहीच राहिलं नाही. ही तुमची तुम्ही सांगितली यादी कोणती? आमच्याकडे शेवटच. पण जाऊ द्या, तुम्हीच मारा. तुम्ही उशिरा का आले? तुम्ही 5 वाजताच आले असते, तुम्ही टमाटे खाल्ले असते, आंगाव खाल्ले असते का दुसरे खाल्ले असते, काकडी बी खाल्ली असती. चला दादा, खाणं महत्व नाही, गाणं महत्वाचं आहे. ज्याचं गाणं चांगलं आहे त्याचं खाणं का चांगलं असतं, मनस्थ असतं. ज्याचं
खाणं लय आहे, त्याचं गाणं काहीच नसतं. त्याचं फक्त त्या टायमाला हरे राम येऊ द्या. असा हल्ला पाहिजे ना त्याला, की भजनच कोणी आणलंय मला समजा ना. पंक्तीला बसल्या बसा ना गडी, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण. येऊ दे. ही सांगायला आहे काय? टिळ्या उभा असतो तुम्हाला सांगतो, इकडे वाडा रे. सप्ताहाची शेवटची पंगत आणि दादागिरी कोणाची? याला विचार वर्गणी किती, ते म्हणतो थांब नंतर सांगतो. म्हणजे वर्गणी कमी. आणि महाराष्ट्रात तेच आहे बघा, ज्याची सप्त्यात वर्गणी कमी त्याची सप्त्यात दादागिरी जास्त असते. आजचा अबुवा का नाही आला, सांगितलाच नसत, त्याच्यामुळे याला ठेवूच नका. लक्षात राहू द्या, अत्यंत भयानक अवस्था आहे, लक्षात राहू द्या. वारकरी संप्रदाय हा वेड्यांचा आणि बावळटांचा नाही. वारकरी संप्रदाय हा अभ्यासू, पुण्यवान आणि सेवा करणाऱ्या माणसांचा संप्रदाय. लक्षात राहू द्या, सेवा संप्रदाय, जो सेवा करतो त्याचा संप्रदाय. काय इतकं लहान व्हावं लागतं. लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. ऐरावत रत्न लहानपण देगा देवा. जे लहान झाले ते महान झाले, जे मोठे झाले ते खोटे झाले. म्हणून लोक म्हणू नका आज लय मोठा बुवा आहे. जेवढे लहान आहेत ना तेवढे देवाला आवडतात. लक्षात राहू द्या. धाव आणि ओढ, त्या बुंग्याने धाव घेतली आणि धाव घेत असताना त्याने समोर या ठिकाणी कमळाचं सुंदर फूल बघितलं आणि त्या कमळाच्या फुलावरती आतमध्ये जाऊन तो भ्रमर बसला. ज्ञानोबारायाने त्या भ्रमराकडे बघितलं आणि बघितल्यानंतर अंतर्गत एक उर्मी आली आणि ती तळमळ ज्ञानोबारायाने अगदी समाजासमोर ठेवली. ज्ञानोबाराय पहा तुम्ही, जिथं जिथं ज्ञानोबारायाने पाहिलं तिथं तिथं त्या त्या क्षणाचा अभंग झालाय बघा. सिद्ध बेटावरती ज्ञानोबाराय राहतात होते झोपडीमध्ये आणि तिथे आईने वडिलांनी लावलेला मोगरा होता आणि त्या मोगऱ्याच्या झाडाकडे फुलं पांढरी आली. आई वडील नाहीत. त्यावेळेस सकाळच्या पारी 8 वाजता कोवळं ऊन पडलंय आणि 8 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबारायकडे बघते आणि ज्ञानोबाराय त्या झाडाकडे बघतात. काय? मोगरा. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बरू कळियाची आला, कळियाची आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा ज्ञानोबाराचं चिंतन आहे. ती ओढ बघितली, ती धाव पाहिली. गुंगाला निघाल्यानंतर जसा तो भ्रमरावरती या ठिकाणी का फुलावरती जाऊन मकरंद घेतो
तशी माझी अवस्था झाली. मलाही वाटतंय की आता मलाही या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला ओढ लागली. मला या ठिकाणी धाव घ्यायची. ओढ आणि धाव वेगळी, लक्षात राहू द्या. हो, धाव आहे, धाव संकट पडल्यानंतर धाव आहे, लक्षात राहू द्या. धाव आणि ओढ अशी आहे की तिथं सांगावं लागत नाही, लक्षात राहू द्या. ती ओढ काय, दिवाळीचा सण आला, एक मुलगी दुसऱ्या मुलीला म्हणते एकावर एक 3 हांडे डोक्यावर पाण्याचे, आणि ती पाणी आणायला नदीवर भेटली एका सखीला, आणि दिवाळी जवळ आली. आणि आता एक नवीन गवळण आली. पाण्याला जाते बाई मी, पाण्याला जाते. पाणी घेऊन येते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते. अरे प्रत्येकाच्या घरी नळ आलाय, बाय आता कुणीच हांडी आणत नाही डोक्यावर. पहाटे पहिले आणत होत्या बाया जुन्या. पाण्या निघाली राधा गवळण, खतम झाला आता विषय. आता बायाचं गवळण कोणाकडे आलं, कोणाकडे आलं? पाण्या निघाला डबा घेऊन गवळी. रडू नको बाळा. हाय टॉप झालं पण. आता बाळाला खारी दिली तरी बाळ गप पडते. पाणी कशाला पाहिजे त्याला? बाळाला फक्त मोबाईल दाखवा. याच बाया म्हणाला आमचा पप्या अजिबात रडत नाही, त्याला नुसता मोबाईल दाखवला की तो झुलीतच लगेच झोपून जातो. नाही द्या द्या कवर मोबाईल. काही अवघड अवस्था झाली. महिलांनो जागे व्हा, माझ्या माता भगिनी तुम्ही. आता पहाटे उठून कमरावरती 2-4 हांडे आणि पाणी अजिबात राहिलं नाही. बघा तुम्ही बसलेल्या खाली बसलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी आहेत, पण याच्यामध्ये जवळजवळ 80% बायांचे कमरच गेलेत निघून. कंबार दुखत का? कारण काय? खारी खा, बटर खा, गुडघे गेले, कॅल्शियम कमी पडलं. कॅल्शियम, अरे हरिनामामध्ये इतकं कॅल्शियम आहे. अरे जोरात जर टाळी वाजवली ना तर या ठिकाणी अरे 350 टाळी जर रोज वाजवली तर वारकरी संप्रदायाची ताकद एवढी आहे. रोज 350 6 महिने जर टाळी वाजवली ना तर शरीरामध्ये 142 रोग या ठिकाणी नुसते टाळीने जातात. हा वारकरी संप्रदायाचा विजय टाळी. तुम्ही काय टाळी वाजवणार नाहीत आणि आपल्यातला काय रोग जाणार नाही. तशी बी सांगितलेलं बरं. जी नाही त्या गोष्टीला लोक वेड होतात. लटिके ते रुचे साजते कोलाई न पटे. इतकं माणसाला खोटं आवडायला लागलं. मी आता नानासाहेब येताना घरी टीव्ही लागला होता आणि त्याच्यात एक ऍड लागली होती. त्या बाईच्या हातामध्ये बास्केट होती, त्याच्यात सर्प होतं. पावसाचे दिवस आता चालू असे आणि तेवढ्यामध्ये एक ट्रक आली आणि ट्रकचं गढूळ पाणी खड्ड्यातलं अंगावर उडणार. त्या बाईच्या अंगावरती पांढरी शुभ्र साडी होती, पडणार तेवढ्यात तिने असा हात केला. कोणाला? त्या पाण्याला. बघता काय पाणी जाग्यावर थांबलं. कोणतं? अंगावर काय? पांढरे कपडे. आणि ती पुढे गेल्यानंतर त्या बकेटमध्ये होतं सर्प. तिथं काय खाली निरमा होता, पुढे वॉशिंग पावडर निरमा असं म्हणलं की ते पाणी खाली पडलं. बाई पुढे निघून गेली. काय बावळटपणा आहे. किती येडे लोक आहेत. खोटच सध्या टिकणार आहे. खरं बोंबलून माणूस मेला तरी त्याला पैसेच नाहीत पुढे. तुम्हाला सांगतो, ज्याची गीता गाथा ज्ञानेश्वरी पाठ आहे त्याला रुपया कोणी द्यायला. पण बघा तुम्ही कशी गंमत आहे. आमचे गुरुजी आळंदीत सांगायचे, नानासाहेब एक वाक्य सांगेल, ज्याचा नखरा चांगला आहे त्याचा इकरा महाराष्ट्रामध्ये लय होईल. हे वाक्य गुरुजींचं आहे, लक्षात राहू द्या. आणि आता सध्या काय चाललाय? नखरा चाललाय, त्यांचा इकरा चांगला.
आमचं काही नाही ओके नाही. दुसऱ्या दिवसाचा बुवा जरा बारीकच दिसतोय. बारीक असतो काय बुवा. मी आलो होतो 10-12 वर्षापूर्वी कार्यक्रमाला, यांना आठवते बघा. त्या टायमाला मोटरसायकल होती. मोटरसायकल लोक म्हणजे का बारीकच दिसतो काय बुवा आजचा. इष्टीने आले होते बारीकच दिसतो त्यो, त्याच्या कीर्तनाला नको. आणि चांगल्या मोठ्या गाडीतून उतरला तर त्याचा हरिपाठ पाटका नसाल पण अख्खं गाव पळत आहे माग. लोक तसलीच बाजार गुणगे झाले. अरे कमीत कमी आम्ही कंबर बांधून जगाला कीर्तन सांगतो. अरे आमची खाणेसुमारी चेक करा. कधी आमच्या घरी येत जा, आमच्या गावात येता विचारत जा. अरे आमच्या घरच्या माणसांना विचारत जा, तो कंबर बांधतो त्या लायकीचा आहे का, हे आमच्या घरामध्ये विचार. आमची परीक्षा घेत जा, लक्षात राहू द्या. मग तारीख देत जा. तुम्ही तसे आहेत, आम्ही असे. आई माझी 50,000 म्हणजे आईची सेवा करणारा असेल, गाईची सेवा करणारा असेल, खरं सांगू, आणि या मातृभूमीची सेवा करणारा, समाजाची सेवा करणारा असेल तर त्याला माणसाला त्याच कीर्तनकाराला बोलवा. चुकीचा कीर्तनकार जर गावाला भेटला ना तर गाव 10 वर्ष पाठीमागं जातं. विठ्ठल विठ्ठल ऐका, या महाराष्ट्रामध्ये हिंदू कोण, जरा कान उघडे ठेवून ऐका. ज्याच्या दारामध्ये गावरान गाय आहे, ज्याच्यामध्ये घरामध्ये स्वतःची आई आहे, ज्याच्या दारामध्ये तुळस आहे, ज्याच्या घरामध्ये देवघर आहे आणि ज्याच्या घरावरती भगवा झेंडा आहे, तोच या महाराष्ट्रामध्ये हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे. इतरांना हिंदू म्हणण्याचा अधिकार नाही. एक वाक्य सांगून जाईल, आता रेकॉर्डिंग होतं म्हणून वाक्य. अरे या भारतवर्षामध्ये अनेक राज्य येऊन गेले. बाबर आले, पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, पेशवे आले. अनेकांनी महाराष्ट्रावर, देशावरती काय केलं, राज्य केलं. प्रयत्न केला त्यांनी. त्यांच्या राज्याचा, त्यांच्या राजकारभाराचा ठसाव उमटवण्याचा या देशामध्ये प्रयत्न केला. पण माझी भारत माता आणि माझा महाराष्ट्र, की ज्या भूमीमध्ये आपण कथा कीर्तन करतो, अनेक राजे येऊन गेले. अनेक जणांनी आपली संस्कृती, आपला विचार मागे सोडण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्राच्या मातीने कधीच बघितलं नाही. अनेक राजांचे वेगळे वेगळे झेंडे होते, वेगळे वेगळे निशाण होते. अनेक राजे निघून गेले महाराष्ट्रातून. पण ज्या दिवसापासून भारत देश स्थापन झाला, अनादी काळापासून, आणि महाराष्ट्र आतापर्यंत अनेक झेंडे या ठिकाणी आपण बघितले, अनेक झेंडाचे राज्य बघितले, पण आतापर्यंत याच महाराष्ट्रामध्ये एकच झेंडा टिकला. तो झेंडा म्हणजे माझ्या वारकरी संप्रदायाचा भगवा झेंडा. तो आजवर आझाद. तो झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांनी कडा कपारावरती भगवा फडकवला. लक्षात राहू द्या. दुसरा झेंडा घेतला का, संप्रदायाचा झेंडा काय, त्याग आहे. लक्षात राहू द्या. पण आता गंमत अशी, काय सांगाव, कधी कधी आपण माऊलीच्या सोहळ्यात जातो, कधी आता दिंड्यामध्ये निघून गेल्या. काही इतके भंगरी माणसं आहेत, झेंडा हातात, एक पिशवी, बिडीचा कट्टल, तोंडात बिडी, आणि हॉटेलवर पंढरपूरला निघलो पैसे द्या, असा हल्ला पाहिजे त्याला. वारकरी संप्रदाय इतका भेकार आहे. अरे ज्या संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबाराने कीर्तन करावं, आणि ज्या संप्रदायामध्ये क्षत्रिय कुलवंत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाला येऊन बसतात, काय ऐश्वर्य आहे संप्रदायाचं, सामान्य नाही. म्हणजे लोक कोणी नाही आले तर हरकत नाही, पण एक राजा कीर्तनाला येतोय, तो विश्वाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. काय आनंद होते. पण तरी सुद्धा तुकोबाराने छत्रपती शिवाजी महाराजांचं कीर्तनामध्ये कौतुक केलं. काय आनंद. मी गातो नाचतो आनंदे गातो आनंदे राधालो तव छंदे राधालो
नाचतायत डोळ्यात पाणी येते कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम गाता येईल गायलंच गाता येईल तेनेची गावे ते रे हा रे 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 ना हा रे ना. एवढ्या किती राग आहे माहितीये का 7 राग आहेत एवढ्या 7 राग. तुम्ही म्हणता ना मला जमत नाही म्हणूच नका. मी झोपीत सुद्धा काळी 2 मध्ये घोरतो बिसूर घोरत नाही. विठाला विठाला आणि ओढ. ती मुलगी भेटते दुसऱ्या मुलीला त्या वस्ती म्हणले का हो दिवाळी सण जवळ आला का ग. ते म्हणली मला ओढ लागली. काय ओढ लागली म्हणजे आम्ही दिंडी बघितली ज्ञानोबारायची दिंडी बघितली माऊलींची दिंडी बघितली तुकोबारायची दिंडी बघितली. त्या दिंडीतले वारकरी आणि त्या दिंडीतले वारकरी मस्त होऊन नाचत होते. एका वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे आणि तो बोलतोय भेटी लागी जीवा लागली रे आस. भेटी लागी जीवा लागली रे आस. वाट तुझी दिवस वाट तुझी बेली लागली लागली बेली लागली फकाट धरून आले आणि टाळ्या नका वाजलं तर चिकाटून नका नेट वाजूच नका. ओढ बघितली आणि ती बाई ती मुलगी हांडे किती डोक्यावर 4 हिच्या डोक्यावर 4. आता पुन्हा ती रडू नको बाळा ती नाही म्हणत मी म्हणत त्याच्यावर नाही. आणि त्यावेळेस ती म्हणते बाई म्हणजे हो आणि त्यावेळेस तिच्या तोंडातून शब्द निघतात असं आहे बाई 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 ग रे बाई बाई जात ग माये बाई बाई जात ग माये बाई बाई जात ग माये बाई बाई जात ग माये
धाव सांगितली का ओढ सांगितली? ओढ. अय ऐकणार आहे हो. काय सांगितली? ओढ 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 लागली. धाव वेगळी आणि ओढ वेगळी. शिपी आमटीचं जेवण आहे. तिथं ओढ लागते का धाव लागते? हा? चला चला कोण पळती पुढे. बऱ्याच ठिकाणी कीर्तन 7 ते 9 झाले. 9 नंतर जेवण ठेवलं. प्रयोग करून बघितला पण काही पठ्ठे 9च्या नंतर जेवायला आले. ते म्हणले अजून भैरवी झाली नाही, शेवटच्या ठोक्याला आपण जाऊ. सगळे प्रयोग करून बघितले. अरे कथा कीर्तन आवडण्यासाठी काय लागतं? पुण्य लागतं. पुण्य. कोणाला एवढ्या बावळ्याला कीर्तन नाही आवडत? बहुत सुकृताची जोडी म्हणून कथा कीर्तन आवडी. बहुत सुकृताची नाही जोडी म्हणून मोबाईल तमाशा चित्रपट आवडी. पुण्य नसल्यावर काय आवडतं? गोधडीच्या आतून सुद्धा बघा त्यात मोबाईल. ऑनलाईन अभ्यास चाललाय. इतके खाली गेले. मुली सुद्धा ऑनलाईन अभ्यास चाललाय. जेव्हा पळून घेते तेव्हा म्हणते ऑनलाईन झालं सगळं. काय झालं रे? जरूर मुलांकडे मोबाईल द्या. तुम्ही आया सगळ्या समोर बसलेल्या मुलींकडे जरूर मोबाईल द्या. मुलांकडे जरूर मोबाईल द्या. ऍपलचा द्या. 2, 5 नाही 10 लाख रुपयाचा मोबाईल द्या. पण घरी आल्यानंतर तो मोबाईल चेक करत जा. त्या मोबाईल मध्ये काय आहे काही नाही. जर चुकीचं असेल तर त्याला दम लागूस तर हाना. द्या ना जरा. नाही आमचा पप्प्या चांगला आहे. खेळ खेळ मोबाईल खेळ. काही राहिलं नाही दादा. अहो जाऊ द्या बघाय ना का जाऊ द्या. अहो संडासला गेल्यावर सुद्धा मोबाईल वापरायला गेले. इतके पुढे गेले. एका बाळाला आईने मोबाईल दिला नाही म्हणून त्या बाळाने आईशी भांडणं खेळला. आई विसरून गेली. आई पाखडायला घेते. बाळ घरात जातं. दप्तर त्याच्या समोर ठेवलं. त्याला राग येतो. आईने मोबाईल हिसकून का घेतला. आतल्या खोलीत जातो. बॅट घेतो. आई समोर टीव्ही पाहते. काहीतरी पाखडते. मुलगा बाहेर येतो आणि बॅट त्याच्या आईच्या डोक्यात जोरात मारतो. रक्ताची चिळचिळे उडते. आई जाग्यावर गतप्राण होते. अरे मोबाईल शाप आहे का वरदान आहे? जन्मात आल्या आईला सुद्धा मी स्वतः क्लिप बघितली. एवढे खाली आलो आपण. अरे हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र रामदास स्वामी विवेकानंद अरे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने हा जागर भक्तीचा आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी विठाला विठाला. त्या भ्रमरासारखी मला ओढ निर्माण होऊ दे. त्याच्यापेक्षा उजवा दृष्टांत दिला. उच्च कोटीचा दृष्टांत त्याच्यापेक्षा जास्त ज्ञानोबाराने ठेवला. माऊलीने ठेवला आपल्यासमोर. जसं पांथस्थ असणारा प्रवासी असणारा तीर्थयात्रा करणाऱ्याला तहान लागते. आणि तहान लागल्यानंतर पाणी काय करते? त्याची तहान तृष्णा भागवते. खरं सांगा आता एकटा चाललाय. चैत्र महिना आहे. दुपारचे 12 वाजलेत. रस्त्यावर तर कोणी दिसेना. तहान इतकी लागली. घसा कोरडा पडला. तेवढ्यात लांबपर्यंत एक झोपडी दिसते. त्या झोपडीच्या समोर एक 80-85 वर्षाची म्हातारी बसलेली आहे. मान हालते. समोर पाण्याचा डेरा आहे. त्याच्यावरती घडवा ठेवलाय. तो माणूस येतो. म्हणतो आजी मला पाणी देता का? आजीने मान हलवत सांगितलं द्या. दादा तुम्ही तीर्थयात्रे करू दिसता. म्हणले हो. आजी थरथर थरथर कापल्या हाताने उठते. हातामध्ये काठी घेते आणि गार असणाऱ्या
त्या माठातून एक तांब्या पाणी घेते आणि कोणाला देते? त्या प्रवास करणाऱ्या माणसाला देते. दिल्यानंतर त्याचा तहान भागली, तृष्णा शांत झाली. त्या माणसाने त्या आजीकडे बघून आशीर्वाद दिला, आजी तहान भागली, तुझं कोट कल्याण हो, तुझं या ठिकाणी काय चांगलं हो, कल्याण हो. खरं सांगा, तहान कुणी भागली या ठिकाणी खऱ्या अर्थाने भागवली? पाण्याने. मोठे पण कोणाला दिलं? म्हाताऱ्याला. बरी गंमत आहे का? म्हणजे कीर्तन म्या करायचं आणि नारळ मध्ये चोप झालं. ते म्हणते मला नको, मला नको. चोपदार चांगला दिसतोय बरं का. एक गोंडा वेगळा आणि एक गोंडा वेगळा आहे कानाचा. सप्त्यावली डावा उजवं होय. डाव. मग उजवं कसं आणि डावं कसं आहे? खाल्ली आळी आणि वरली आळी दिसते. चांगली. दुसरा गोंडा घेऊन द्या सप्ताह झाल्या त्यांना. मला बघितलं कवर बघूशीच वाटतोय, लय चिकना चोपदार आहे. हे मला म्हणले आज जाऊ नका महाराज, इथंच पाया पडा चला. म्हणलं महादेव म्हणजे जाऊ द्या नंतर बघू. चोपदार असा असला पाहिजे. समय जाना, समय समय जाना. नाही तर तात्या तुम्हाला कवर म्हणावं लागलं असतं, पण चोपदारनी थांबूनच दिलं नाही. जशी या जीवनाला जिवंत ठेवण्यासाठी पाण्याची गरज आहे, तशी माझी तळमळ आहे, माझी अति ओढ आहे. मला भगवान पंढरीनाथ भेटले पाहिजे. हा चढता दृष्टांत दिला. आणि शेवटचा दृष्टांत या ठिकाणी खऱ्या अर्थाने साखर पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती साखर राहते का काय होतं? पाणी होतं. बर, पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर काय होतं? सारखं होऊन जातं. लक्षात राहू द्या. म्हणजे गोडी आणि गोडी, साखरेमध्ये साखर टाकली, भक्तामध्ये भक्त मिसळला, देवामध्ये देव मिसळला, शास्त्रामध्ये शास्त्र समशास्त्र मिसळलं, भजनामध्ये भजन मिसळलं, तर त्याची गोडी वेगळी पडत नाही. हा, पण भजनामध्ये जर आराध्याचं गाणं म्हटलं, भजनामध्ये काय म्हटलं पाहिजे? भजनच आहे. लक्षात राहू द्या. अनेक दिंड्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या. अनेक या ठिकाणी वेगळे वेगळे पंथ, वेगळे वेगळे संप्रदाय, वेगळ्या वेगळ्या परंपरेच्या दिंड्या आल्या. पण चाललेत पंढरपूरला, पण तरी सुद्धा एकाही दिंडीचं भजन या ठिकाणी याच्यापेक्षा वेगळं नाही. कोणतं? ज्ञानोबा माऊली तुकाराम.
भजनासाठी देव येडा होतो. बरेच जण ज्ञानोबा मारक्यावानी बसू नका. अरे हे ज्ञानोबा तुकोबारांच्या अरे या भजनामध्ये देव वेडावतो देव. आणि तुम्ही एक आजीला म्हणलं का हो तुम्ही ज्ञानोबा तुकाराम नाही म्हणले आमच्या मालकाचं नाव तुकाराम आहे. अरे तू जा मालक तिकडं कुठं इथं तुझा मालक तिकडं झोपलाय गोदडी त्याच्यावर दोन कुत्रे उड्या हाणतात अंगावर 2 मांजरं आहे त्याच्यावर. हो मी म्हणले असते बाय पण माझ्या मालकाचं नाव ज्ञानोबा आहे त्याच्यामुळं कसं म्हणू माणसात. तुमच्या मालकाचा काही संबंध नाही इथं. हे ज्ञानोबा तुकोबारांचं नाव ठेवलंय. काही काहींचं नाव माऊली ठेवतात. काय सुंदर नाव आहे. तू माऊली मुनी मया चंद्राऊनी शीत पाण्याऊनी पात माऊली ही माऊली दुपारी माऊली म्हटलं की माऊली धावली. पेल माऊली. संध्याकाळी ओ माऊली चावलीच माऊली. दारू पिणारा जर त्याचं माऊली नाव ठेवलं असेल तर आताच बदला. मी कॅमेऱ्यासमोर सांगतोय दारू पिणाराचं नाव कधीच माऊली ठेवू नका. का हा महाराष्ट्र माऊली ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानदेव रचिला पाया. माऊली काय भंगार शब्द नाही. आई होणं सोपं आहे. माऊली होणं सगळ्यात कठीण आहे. लक्षात राहू द्या. अरे वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज जगाची आई नाही माऊली झाली. सामान्य गोष्ट नाही. माऊली जातानी लक्षात जातानी घेऊन जा. अरे मग मानवता उदारता लीनता ज्यांच्यामध्ये मानवता आहे उदारता आहे लीनता आहे तीच या महाराष्ट्रामध्ये माऊली होऊ शकते. इतरांना माऊली म्हणण्याचा अधिकार नाही. अजिबात नाही. याच्यापेक्षा एक जरी गुण कमी असेल गोडी 80 गोडी मिळवण्या गेली धाव आहे. बर हे सगळं दृष्टांत देत असताना का हो तो भ्रमर तिथं गेल्यानंतर संध्याकाळ झाली. सूर्य मावळला. त्याच्या लक्षात नाही आलं. कोणाच्या लक्षात नाही आलं. जसं कीर्तनात बसल्यावर लक्षात नाही येत ना. वस्तीवरची लोक निघून जातात. ही तसंच बसत. पाठ काकडे उठा उठा जागे अरे ते होत म्हणले काय सुटलं काय कीर्तन काय तर असे बावळे झोपाच्या कीर्तनात तुम्हाला सांगतो. झोपायला का जायना असं तोंडवाशी झोप असं हा करूनच झोपायच्यात. बघितलं ना मी. त्याला म्हणलं कसं रे तेव्हा रात्री 11 वाजेपर्यंत गोड गोड होत. पण पहाट काकड्या वेळेला यायच्या अगोदर म्हणले कुत्र्याची टोळी निघून गेली. त्याच्यानंतर म्हणले कीर्तन खराट खराट लागायला लागलं. वांड काय वाचलं तू आ करून झोप द्यायचं का कुठं. तोंडवाशी झोप काही चक्री झोप काही लाथाडी झोप पाठी मागून लाथ काही असे घोरात यात स्लॅब पडन असे घोरात यात काही काही. माझ्या शेजारी 2 झोपलेले असायचे आळंदीत. एक जण म्हणाचा खाऊ का दुसरा काय एक म्हणतो खाऊ का म्हणतो खा. शिपी आमटी खाणारा मराचा ना त्याच्यात. म्हणजे बाकी काही नाही. खाऊ का वगैरे काही नाही. तुम्ही झोप तुम्ही हसल्यावर कशी दिसताय मला बघायचं होतं. बाकी काही नाही. विठाला विठाला सूर्यास्त झाला. भ्रमर गुंतला.
एवढा एक रूप झाला, एवढा अनन्य झाला, तदाकार झाला. चिंतने स्मरे तो धन्य धन्य काळ देवा. नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला छंद छंद, माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला गोठवते, माझ्या मनाला गोठवते. गोविंद 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 माझ्या मनाला गोठवत, माझ्या मनाला गोठवत, माझ्या मनाला गोठवत. माझ्या मनाला गोठवते, माझ्या मनाला गोठवते. एखाद्या दृष्टांत पाकळ्या मिटून जातात आणि संध्याकाळ झाले, त्याला कळत नाही काय करावं. पाकळ्या मिटून जातात आणि त्याचा दम कोंडून तो भुंगा काय होतो, दृष्टांत संपला. मी मेलो तरी चालेल, मला माहित आहे कठीण असणाऱ्या लाकडाला सुद्धा तो भुंगा काय करतो, काही सेकंदामध्ये काय करतो, छिद्र पाडतो. पण पाकळी किती मऊ आहे, त्या पाकळीला कसं या ठिकाणी हे करू. भुंग्याला सहज नुसते धडक जरी मारली तरी त्या पाकळ्यातून तो भुंगा बाहेर येऊ शकतो. पण काय येत नाही तो, त्या मकरंदामध्ये इतका वेडा होतो, एवढा अनन्य होतो, इतका या ठिकाणी एकरूप होतो, मेलं तरी चालेल पण आता मला या ठिकाणी या मकरंदातून बाहेर पडत नाही. ज्ञानोबराय सांगतात, तेच सांगतात, त्या भ्रमराची धाव, त्या भ्रमराची ओढ माझ्या अंतःकरणामध्ये अशी निर्माण होऊ दे की परिमळाची दाव भ्रमर ओढे, परिमळाची दाव भ्रमर ओढे, परिमळाची दाव भ्रमर ओढे, परिमळाची दाव भ्रमर ओढे, परिमळाची अतिशय सुंदर. तशी गोडी माझ्या जीवनामध्ये कुठं आहे बर, ती गोडी, ती धाव
ठीक आहे ओढ आहे पण ती कुठं आहे ते म्हणले तशी कुठं आहे कुठं जायची गरज नाही कुठं ऐसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामो भ्रांता शिकामू विषयावरे. कुठं आहे ते जवळच आहे कुठे शोधिशी रामेश्वराने कुठे शोधिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी इथंच आहे जवळी आहे परी भेटेना इतकं गोड आहे लक्षात घ्या. याची गोडी ज्ञानोबराय सांगतात आवीट आहे त्याची गोडी या ठिकाणी कळणार नाही त्या हरणाच्या बेंबीमध्ये काय कस्तुरी आहे हरणाला कळत आहे का पळत राहत तसं आपल्या जवळ देवे पण आपण कुठं पळतो पळा तीर्थयात्रेला तीर्थयात्रा सर्वा घटी राम देहदेव सूर्या पुढे प्रगट सर्व घटी राम आहे ते आधी एक सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे पण आतला गेला राम त्याचं नाही आमच्याशी राहिलं का जोपर्यंत जिवंत आहे तो बापूराव अजून आले नाहीत अण्णा अजून आले नाहीत अहो सुरेशराव अजून यायचे कुठं गेलेत आणि माणूस तो गेल्या बॉडी आली का म्हणतात बॉडी कुठपर्यंत आली डेड बॉडी कुठपर्यंत आली मावशाऊ तुमचं बी कुणी नाव घेणार नाही आकाबाई कुठपर्यंत आली आकाबाई गाठाच्या खालीच गेली अहो मेल्यानंतर नाव बदलतंय नाव सुद्धा लोक घेत नाही त्याचं काय म्हणतात डेड बॉडी कुठपर्यंत आली 11 वाजलेत म्हणले फार उशीर झालाय डेड बॉडी आवित गे माय माय विटेना जवळी आहे परी भेटेना भगवान गोपाल कृष्ण जवळ होते कुठं हस्तिनापुरामध्ये दुःशासने साडीमध्ये हात घातला आणि त्यावेळेस कोठे गुंतलासी द्वारकेचा राया कोठे गुंतलासी द्वारकेचा राया कोठे गुंतलासी द्वारकेचा राया वेळ का सकया लाविला काची काय म्हणली कुठे आणि म्हणतानी काय म्हणली द्वारकेचा होते कुठं भगवान परमात्मा जवळ आणि म्हटली काय द्वारका हस्तिनापुरून द्वारकेला गेली द्वारकेतून पुन्हा आली कुठं हस्तिनापुरामध्ये साडी ओढूस तर तेवढ्यात आले ती जर म्हटली असती ना कोठे गुंतलाशी भगवंता कृष्णा धावरे लवकरी पण मध्ये अडचण झाली काय टाकलं नाव द्वारका ह्याने गोठाळा घातला जवळी आहे परी जीवनामध्ये ही आस हे प्रेम जसं या ठिकाणी पांथस्थाला पाणी मिळाल्यानंतर समाधान मिळतं तसं माझ्या जीवनामध्ये मला पंढरीच्या पांडुरंगरायाचे भेट झाली त्याला बघितलं आणि बघितल्यानंतर या ठिकाणी माझ्या जीवनातलं जे भक्ती प्रेम आहे तेच पांडुरंगाचं भक्ती प्रेम एकत्र झालं